बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक द स काकडे लिखित कादंबरी नवे पाणी. प्रकरण दुसरे. त्यांचं राज्य बाहेर संपलं होतं, पण त्यांच्या वाड्यात त्यांचंच राज्य होतं. त्यांच्या राज्यात त्यांच्या कायद्याप्रमाणे वागावं लागत होतं. इनामदारांना सांग, राजा शिवाजी कॉलेजचे प्रिन्सिपल आलेत. साहेब काय? मला ते प्रिन्सिपल की काय ते सांगता यायचं नाही. अरे हो, खरं आहे तुझं हे. तर मग मी हे कागदावर माझं नाव लिहून देतो. हा, हे मात्र झाक, लिहा कागदावर. प्रिन्सिपल जोशींच्या नावाची चिठ्ठी घेऊन फाकड्या आत गेला तेव्हा उर्मिला आपल्या आबासाहेबांसमोर डोळे पुशीत उभी होती. तिची मान खाली होती. फाकड्यानं ते पाहिलं आणि तो लांब उभा राहिला. काय रे फाकड्या? राधा कोळंबिनीनं त्याला हटकलं. बाहेर कोण साहेब आले आहेत ते सांगायला तू? कोण आहे? ही चिठ्ठी दिली आहे. दे मज. पर हे माझं काम. पुढं जाऊ नगस. धनीसाहेब तापलेत. उर्मिला बाईसाहेबांना रग लागेल असं बोलल्यात. बरं सांगितलं सा, नाही तो माया मुर्दा पडला ता. घे ही चिठ्ठी, कर धनीचा मग पुसती. चिठ्ठी देऊन फाकड्या रामूशी तसाच मागे झाला. मालोजी रावांची वाड्यातल्या परिस्थितीवर नजर होती. फाकड्या मागे झाला तसं ते शिशवी झोपाळ्यावरनं कडाडले. फकाड! फाकड्यानं ते ऐकलं आणि तो जागीच कापला. जी धनी साहेब. मुजरा करीत तो खालमुंडी करून उभा राहिला. कशाला आला होतास माझ्याकडं? सांगावा होता. कोण आलंय बाहेर? कालीचं साहेब आहेत. नाव काय त्यांचं? झाशी. इनामदारांच्या तोंडून ऐतिहासिक नाव ऐकून फाकड्याही त्या काळात वावरत होता. झाशी? हा, असंच काहीतरी म्हटले ते. त्यांनी चिठ्ठी दिली असेल का नाही? वय. कुठं आहे ती? राधी पण तिच्या पण का दिलीस? मालोजीरावांचा आवाज कडीपार भिजून वर गेला. ती म्हणली म्हणून. मर्दासारखा मर्द ना तू? हा धनी साहेब. मग बाईच्या मंडळीनं पाणी पितोस? नाही धनी साहेब. राधीनं चिठ्ठी मागितली तर मग का तू दिलीस हिच्या प? एकडा माफी करा धनी साहेब. पुन्हा असं घडलं तर बुडाला चांबडी ठेवायचो नाही. पाहिजे तर फासाव द्या धनी साहेब. फासाव दे? हा धनी साहेब. या झुंजरात इनामदारांचं राज्य होतं. तेव्हा फाशी बी कैकांना दिली आमच्या पंजोबानी. आता तो अधिकार राहिला नसेल फकड. पर दिवाणखान्याच्या खुंटीवर अडकवलेल्या बंदूकडे पाहत ते बोलले. फाकड्याला इनामदारांचा पुढचा बोलण्याचा इतिहास माहीत होता. त्यानं चटकन राजाच्या हातून चिठ्ठी घेऊन इनामदारांच्या चरणाजवळ ठेवली. इनामदाराने ती चिठ्ठी खाली त्याप्रमाणे धरली. त्याच रुबाबात त्याने तो खलिता वाचला. कोण? राजा शिवाजी कॉलेजचे प्रिन्सिपल जोशी भेटायला आलेत? हा धनी साहेब. तुझा जी. आणखी त्यांना थोडा टाईम खडा कर. लगेच सोडू नकोस. जी धनी साहेब. फाकड्या रामूशी सुटका झाल्यानं दिवाणखान्यातनं तसाच बाहेर चौकात आला. चौकातनं तो वाड्याच्या दरवाजाकडे गेला. दरवाजाला टेकून ठेवलेली फरशीची काठी हातात घेत तो म्हणाला, साहेब 5 मिनिटं थांबा. अरे इनामदारांनी मला तासभर थांबायला सांगितलं तरी मी थांबेन. त्यांची भेट हे माझं भाग्य. उर्मिला. बोला आबासाहेब. कॉलेजचे प्रिन्सिपल आलेत. अगदी टायमावर आलेत. त्यांनाच विचारतो. जा तू. उर्मिलानं रडून डोळे लाल केले होते.
राजा शिवाजी कॉलेजचे प्रिन्सिपल आल्याचे समजता तिचा रडवा चेहरा उल्लसित झाला. मनातनं ती समजली शालनचं हे काम. तिनेच आपल्या पुढच्या शिक्षणासाठी आपल्या प्रिन्सिपल भावाची अंगद शिष्टाई ठरवली आहे. उर्मिला आईसाहेबांकडे आतल्या खणात गेली. आतल्या खणात अक्कासाहेब आणि आईसाहेब उर्मिलाची सुटका कधी होते याची वाट पाहत होत्या. ती येताच त्या दोघींनी तिचे पटापट मुखे घेतले. तिच्या डोक्यावरून हात फिरवला. मालोजीराव इनामदार ही जुन्नरमधील थोर आसामी. त्यांनी 60 ओलांडली होती, पण बाबळीच्या खोडागत ते चिवट आणि टणक होते. दात अजूनही मजबूत होते. अख्खी सुपारी अडकीत त्याच्या ताकदीने फोडायची त्यांच्या दातांची तयारी होती. उसाचा रस पिण्याऐवजी ते उसाच्या गंडेऱ्या करून उसाचा स्वाद घेत खारीक, खोबरं, बदाम, पिस्ता त्यांचा उतरत्या वयातही सुटला नव्हता. व्यायामाचं त्यांचं शरीर अजूनही मजबूत होतं. डोईचं केस आणि त्यांच्या गालमिशा अंबाड्याच्या तोख्यागत पांढऱ्या शुभ्र होत्या. त्यांच्या कानात वरच्या बाजूला मोत्यांची बाळी होती. कॉलेजचे प्रिन्सिपल येणार तर त्याप्रमाणे तयार असावं. त्याने लगेच जरीकाठी फेटा बांधला. अंगावर पांढरा स्वच्छ अंगरखा घातला. त्याच्यावर पांढराच लांब कोट, बारीक काठाचे पायगोळ धोतर, गळ्याभोवती जरी काठी उपरणं. फाकड्यानं प्रिन्सिपॉलला सोडावं म्हणून मालोजीराव मोठ्यानं खाकरले. फक्कडला तो इशारा नेहमीचा. त्यानं प्रिन्सिपॉल जोशींना आत सोडले. मालोजीराव इनामदार शिशवी झोपाळ्यावर बसलेले. झोपाळा मागे पुढे होत होता. प्रिन्सिपल जोशींनी इनामदारांना पाहताच हात जोडले. त्यांचा नमस्कार इनामदारांनी मान हलवून स्वीकारला. ऐटीतच बोलले, या प्रिन्सिपल साहेब. जशी तुमची आज्ञा इनामदार साहेब. वाह, तुम्हाला चांगले संस्कार दिसतात. तुमचीच कृपा ही इनामदार साहेब. तुम्ही आमच्या ह्या महालात आलात, आनंद झाला. बैठकीवर बसा, पाहुणचार घ्या, मग आम्ही तुमचं काय आहे ते ऐकू. काय? प्रिन्सिपॉल साहेब कॉलेजात कडक शिस्तीचे म्हणून प्रसिद्ध. कॉलेजचे पिरियड सुरू झाले की त्यांची राऊंड असे. त्यावेळी सारे क्लास अगदी पिनड्रॉप सायलेन्स. मस्तीखोर विद्यार्थी त्यांच्या चेंबरमध्ये उभा केला की त्याला घाम फुटे. मस्तीखोर विद्यार्थी मग तो कोणाचाही असो, त्याला दयामाया नसे. शिक्षा घेऊनच त्याची सुटका होत असे. असाच एक प्रसंग घडला होता. SYGCचा कॉमर्सचा क्लास चालला होता. जुन्नर कोर्टाच्या शिंदे बेलिफाची सुंगता लेक्चररच्या लेसनकडे लक्ष देत होती. तिच्या वेणीचा शेपटा होता कमरेखाली लोंबणारा, चांगला जाड न लांब लचक. पाठीकडे धांडे वकिलांचा किशोर होता. तिचा तो भरगच्च केशसंभार त्याला खूपच आवडला होता. त्याला कोणीतरी डिवचलं. नागिन कातीवर आली. तिची काळी कात उतरून टाक, पैज लावतोस. त्यानं डोळा मुचकावला. 5 रुपयांची हिरवी पत्ती ॲडव्हान्समध्ये त्याच्या हाती दिली. त्याला ते आव्हान होतं. 5 रुपये म्हणजे नथिंग, पण त्यात थ्रिल होतं, थ्रिल. त्यानं सरळ नावाच्या जगनकडे पाहिलं. जगन सलूनमध्ये काम करायचाच, पण सोबत जवळ कात्री ठेवायचा. ती कात्री त्याने किशोरजवळ पास केली. किशोरनं एक वार त्या काळ्या भोर शेपटाकडे पाहिलं. त्यानं निम्मी वेणी कात्रीनं झाटल्या दिशी उतरवली. वेणी घेऊन तो सुगंधाच्या पाठीमागनं सटकणार तर त्याची कॉलर धरली गेली होती. प्रिन्सिपल जोशींना पाहताच किशोर त पप करू लागला. न्हाव्याच्या जगनला त्याच्या कात्री सकट प्रिन्सिपॉलनी कॉलेजच्या प्लॅटफॉर्मवर उभं केलं. किशोरला टेबलावर बसवलं. साऱ्यांसमोर जगनला किशोरच्या वस्ताऱ्यानं नव्हे तर कात्रीनं गोटा करायला लावला होता. मेंढीची लवकर कात्रीनं डिवचायची तसा गोठा. राजा शिवाजी कॉलेजपासून कोर्ट जवळच होतं. धांडे वकिलांना शिपायानं बोलावून आणलं. त्यांना परिस्थिती सांगण्यात आली. त्यांच्या हातात किशोरचं लिव्हिंग सर्टिफिकेट ठेवण्यात आलं. धांडे वकील कोर्टात उलट तपासणीत निष्णात होते, पण त्यांना प्रिन्सिपल जोशींसमोर काहीच बोलता येईना. कोर्टाच्या बेलिफाच्या सुगंधाचं ते वेणी प्रकरण मग साऱ्या जुन्नरभर झालं. त्यांना बेलीफ शिंदेंची कोर्टानं खाजगी बैठकीत माफी मागायला लावली होती.
तर अशा या कडक शिस्तीच्या प्रिन्सिपल जोशीवर मालोजीराव इनामदारांनी वर हात केली होती. त्यांना बैठकीवर बसायला सांगितलं होतं. पाहुणचार काय आहे तो घेऊन त्यांचं काय म्हणणं आहे ते नंतर सांगायचा हुकूम झाला होता त्यांना. प्रिन्सिपल जोशी बैठकीवर बसण्यासाठी पुढे गेले. दिवाणखान्याच्या भुईवर भलं जाजम अंथरलं होतं. त्यावर गालीच्या गादी, तक्के, सारा खानदानी थाट. दिवाणखान्याच्या मध्यभागी काठीपाठाला भलं मोठं झुंबर. वाडाही प्रचंड. 30-40 खणाचा तो वाडा. त्याची बाहेरनं पडझड झालेली दिसत होती, पण आतनंही तो पोखरलेला वाटत होता. गिलेव्याच्या भिंतीचा रंग पार उडालेला दिसत होता. दिवाणखान्याच्या भिंतीवर अडकलेल्या तस्बिरींच्या फ्रेम्स मोकळ्या झाल्या वाटत होत्या. जुनं वैभव ओहोटला लागलंय हे बैठकीच्या गादीच्या कपडा फाटून बाहेर सांडणाऱ्या कापसावरून दिसत होतं. मधनं काठीपाठावर उंदीर घुशींचाही आवाज ऐकू येत होता. वाड्याच्या प्रचंड तुळ्या आणि प्रचंड खांब किडीनं पोखरलेले वाटत होते. तरी पण भिंतीवरच्या खुंटीवर अडकवलेली हत्यारं धार दाखवित होती. मालोजीरावांनी शिकार केल्या रानटी प्राण्यांची मुंडकीही हत्याराच्या बाजूला अडकवलेली होती. मालोजीराव इनामदारीच्या मिजाशी शिशवी झोपाळ्यावर बसले होते. त्यांच्या अंगावर इनामदारीच्या ऐटीचे कपडे होते. सिंहासनावर बसावे असे ते झोपाळ्यावर बसले होते. बैठकीवर बसल्या प्रत्येकाकडे ते आपल्या भेदक नजरेने पाहत होते. बैठकीवर बसल्याची लवकर सुटका नसे. जाण्यासाठी इनामदारांची आज्ञा लागे. त्यांची आज्ञा झाल्याशिवाय फाक्कड रामोशी वाड्याचा प्रचंड दरवाजा किलकिला करून बाहेर जाण्यास मार्ग देत नसत. त्यामुळे वाड्यात आलेला माणूस हा वाघाच्या गुहेत अडकल्यागत बसून राही. प्रिन्सिपल साहेब. बोला इनामदार साहेब. घ्या हे दुधाचे प्याले. आई साहेबांनी दुधाचे प्याले आणून ठेवले. प्रिन्सिपल जोशींनी दुधाचा प्याला ओठाला लावला. मसाला दूध होतं ते. प्रिन्सिपॉलनी ते दूध मोठ्या घरचा प्रसाद या श्रद्धेने घेतले. इनामदारांनी मग पानाचं तबक आणण्याची आज्ञा केली. तबकात कळीदार पानं होती. कात, चुना, लवंग, बडीशेप, सुगंधी सुपारी होती. पानाचे तबक राधाने आणून ठेवून दिले होते. प्रिन्सिपॉल घ्या पान. सॉरी, तुमचं इंग्रजी आमच्या वाड्यात नकोय प्रिन्सिपॉल साहेब. साधे सुटसुटीत मराठीत बोलायचं सोडून पान घेऊ नका. निदान लवंग तरी तोंडात टाका. प्रिन्सिपल जोशींनी लवंग तोंडात टाकली. लवंगाचे डोके दाढीखाली दबताच तोंडात काहीसा तिखटपणा पसरला. इनामदाराने आपला विडा जमवला आणि तोंडात टाकला. सावकाशपणे त्याने तो चावला. समाधानानं मग ते म्हणाले, प्रिन्सिपल साहेब, तुमचं आडनाव जोशी हे कळलं, पण तुम्ही कोणत्या जोशांचे? बॉन्ड रायटर जोशी, म्हणजे मुकुंदराव जोशी म्हणा की. हो, त्यांचाच मुलगा मी. म्हणजे तुझे नाव दामोदर म्हण की. मालोजीराव इनामदारांना कॉलेजात जाणारा दामोदर आठवला. होय, माझं नाव दामोदरच. इनामदार, तुम्ही मला दामू म्हणून हाक मारायचेत. तुमचा तो अधिकारच होता. तो दिवस मला अजून आठवतोय. कोणता दिवस? जुन्नरमध्ये राजा शिवाजी शिक्षण मंडळाची स्थापना झाली होती. जुन्नरमध्ये एकही कॉलेज नव्हतं. आपल्या जुन्नरची मुलं कॉलेजसाठी पुण्याला यायची. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शिक्षण मंडळ स्थापन झालं होतं, पण मंडळाला जागा उपलब्ध होईना. तुमच्या कानावर नुसती ती गोष्ट गेली, तुम्ही लगेच कचेरीत आलात. शिक्षण मंडळाच्या चेअरमनला तुम्ही बोलावून घेतलं. मामलेदारांच्या कचेरीत तुम्ही 50 एकर जमीन शिक्षण मंडळाला कोणतीही अट न घालता दान केलीत. त्यांचं कागदपत्र बॉन्ड रायटर असलेल्या माझ्या वडिलांनी केलं. ते कागदपत्र तयार करायला बाबांना मी मदत करीत होतो. कागदपत्र तयार झाल्यावर तुम्हाला मामलेदारांनी सरबत मागवले. त्यावेळी तुम्ही एकटेच सरबत प्यायला नाहीत, मामलेदारांच्या कचेरीतल्या सर्वांना सरबत द्यायला लावलंच. मला पंक्तीभेद आवडत नाही. होय, तुमचा दानशूर स्वभाव त्याला कारण. नंतर राजा शिवाजी शिक्षण मंडळाची सभा झाली. राजमाता जिजाऊ कन्याशाळा आणि राजा शिवाजी कॉलेज ही नावे तुम्ही सुचवलीत. होय,
पण शिक्षण मंडळाची इच्छा होती की कन्याशाळेला तुमच्या मातोश्रींचे आणि कॉलेजला तुमचे नाव द्यावे. ते मला मान्य नव्हतं. पण आजच्या काळात दाता हा स्वतःच्या स्मारकाची सोय, स्वतःच्या नावाची प्रसिद्धी पाहतो. दामोदर, बस करते बोलणं. आम्ही शिवप्रभूंचे इनामदार. त्यांनीच आमच्या पूर्वजाला गुणांची पारख करून या जुन्नरमध्ये इनाम देऊन बसवलं. आम्ही त्यांचे सेवक. राजमाता जिजाऊ आणि राजा शिवप्रभूंना आम्ही विसरू शकत नाही. म्हणून तर आम्ही त्या पुण्यवंतांची नावे सुचवली. त्यांच्या दातृत्वावर आम्ही मोठेपणा करतो. हे आहे ते त्यांचं, आमचं स्वतःचं काहीही नाही. काय राजा शिवाजी शिक्षण मंडळाशिवाय तुम्ही गोशाळा, व्यायामशाळा, हिंदू धर्म प्रतिष्ठान, वारकरी संप्रदाय, कितीतरी संस्थांसाठी जमीन दान केलीत. मालोजीरावांनी खाली पाय सोडून झोपाळ्याला झोल दिला. झोपाळा मागे पुढे होत होता. त्या साऱ्या दानपत्रांचे बॉन्ड रायटिंग माझ्या वडिलांनी केलं आहे. तुमचं ते दातृत्व पाहूनच मी तुमच्या या वाड्यात 10 वर्षांपूर्वी आलो होतो. त्यावेळी नुकताच कॉलेजात जायला लागलो होतो. मी अवघडून चौकात उभा होतो. अंगातला शर्ट फाटलेला होता, पॅन्ट पण मागे फाटलेली होती. तुम्ही चौकातनं मला बैठकीवर बोलावलं. प्रेम भरानं विचारलं, का आलास तामू म्हणून. अनु, तू एकदम रडायला लागलास? होय, बाबांचं बॉन्ड रायटर म्हणून नाव होतं. कचेरीतले रजिस्ट्रार किंवा मामलेदार बाबांचीच कागदपत्रांसाठी मदत घेत. पण आमचे एकत्र कुटुंब, त्यांचे प्रमुख बाबाच आमचं भागत नव्हतं. कॉलेजसाठी मला जायचं होतं, पण त्यावेळी कॉलेज जुन्नरमध्ये निघालेलं नव्हतं. तुम्ही दान केलेल्या जमिनीवर कॉलेज इमारतीचे प्लॅन चालले होते. कॉलेज सुरू व्हायला वेळ झाला. माझं वर्ष फुकट जाणार होतं. कॉलेज सुरू होईपर्यंत घरी बसावं लागणार होतं. तुम्हाला सारी परिस्थिती सांगताच तुम्ही मला पोटाशी धरलं. तुमच्या दाराशी ज्ञानासाठी भुकेला तरुण पोरगा आला होता. तुम्ही माझ्या हातात 5,000 रुपये ठेवलेत. तुम्ही पाठीवर थाप मारून म्हटलात, जा दामू, शिक, खूप शिक. शिक्षण पूर्ण झालं की कोणीतरी मोठा होऊन आमच्याकडे ये. मोठा झालास तरच ये. चिल्लर माणसांना भेटायला आम्हाला आनंद नाही. काय म्हणून तू आज चिठ्ठी पाठवून आलास? प्रिन्सिपॉल झाल्यावर आलास? होय इनामदार साहेब. प्रिन्सिपॉल जोशी बैठकीवरनं उठले. मालोजीरावही झोपाळ्यावरनं पाय उतार झाले. इनामदारांच्या दामूने त्यांचे पाय आपल्या हाताने गच्च पकडले होते. प्रिन्सिपॉल जोशींना उठवत इनामदारांनी त्यांना छातीला लावलं. मग बोलले, आम्ही धन्य झालो. तुमच्यासारखे तरुण जर आमच्या संपत्तीची चीज करायला असतील तर आम्ही आमची सर्व संपत्ती उधळून द्यायला तयार आहोत. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.